नमस्कार, मी अजित रामनाथ बडे. आज आपण जोगेवाडी गावातील स्मशानभूमी या ठिकाणी आलेलो आहेत. स्मशानभूमीला आतापर्यंत किती निधी आलता आणि ह्या कामात किती मोठा भ्रष्टाचार झाला हे तुम्हाला कागदपत्रासहित सांगतो. स्मशानभूमीला 2021 साली आपल्या गावाला मंजूर झाले. त्याच्यासाठी इस्टिमेट कॉस्ट आलं तर 4,60,000 हे 4,60,000चं आहे. हे त्याचं सर्टिफिकेट आहे, शासनाकडून आपल्याला मंजूर झाली 4,60,000ची स्मशानभूमी आहे हे माझ्या मागून. त्याचप्रमाणे आपल्या स्मशानभूमीला 15 वित्त आयोगातून 2023ला स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंड हे गेट बसवण्यासाठी 1,48,100 रुपये आले होते. त्यांना कंपाऊंड दाखव फक्त इकडचं कंपाऊंड. अजून एकदा जनसुविधा योजना स्मशानभूमीची 2021-22 साली का 2,08,645 रुपयासाठी का स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी निधी आला होता. यांना निधीचा उपयोग दाखव कसा केलेला आहे हा कंपाऊंडचा विकास निधी. आणि आपल्या जोगेवाडीतल्या स्मशानभूमीमध्ये पाण्यासाठी योजना म्हणून बोर घेण्यात आला होता 15 वित्त आयोगामधून. त्याची अमाऊंट दाखवलेली 1,65,962 रुपये. हा फॉर्म नंबर 65. म्हणजे टेंडर कामं घेत असतील त्यांना 65 म्हणजे काम पूर्ण झाल्याच्या नंतर हे सर्टिफिकेट दिलं जातं डिप्टी इंजिनियरकडून. मग तुम्ही हे पूर्ण चेक करा. इथं आपल्या स्मशानभूमीत बोरसुद्धा नाही. मग 1,65,000 रुपये कुणी खाल्ली. म्हणजे जवळपास आपल्या स्मशानभूमीला 9,70,000 रुपये ह्या 3 वर्षात आले होते. मग हे 9,70,000चे हे काम आहे का टोटल? हे पैसे कुणी खाले? यांनी सरपंच उपसरपंच यांच्याकडे कोणत्याही प्रकारे उत्तर नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जोगेवाडीतील सर्व तरुण मित्रांना आणि नागरिकांना कळायला पाहिजे की शासनाकडून आपल्याला जेवढा वरून निधी येतो तो निधी नेमकं जातो कुठं हे समजलं पाहिजे. आणि तरुणांनी सुद्धा आता जागा होण्याची वेळ आलेली आहे. कुठपर्यंत हे गाव लुटतो याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. धन्यवाद.